जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका युट्यूबच्या ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये विषय झाला, कारण कालचा जो ब्लॉग मी अपलोड केलाय त्याच्यानंतर डबल विषय आलाय. कोणतरी रुसलंय, खूप रुसलंय. का रुसलंय? आमची बायको माझ्यावर रुसली. का रुसलेली? काय रुसले सांग पटकन. काय रुसले तू? माहिती असेल की त्यांना. काय माहिती? त्यांना काय माहित नाही. बघितला असेल जेजुरीचा ब्लॉग. हा, मग जेजुरीचा ब्लॉग बघण्यासाठीच मी टाकला ना त्यांनी. मग गाईस तुम्हाला त्याच्यात मी दिसली? तू कशाला दिसली? तोच तू नाही नसली दिसली. म्हणून नाही. तू तिथं नसली म्हणून तिथं नाही दिसली. अजून निर्लज्ज म्हणजे अजून अरे काय झाले काय पण आपण पब्लिक, मी माझ्या मित्रांसोबत जाऊ शकत नाही काय का? वाटत नाही. मी मित्रांसोबत फिरायला जाऊ शकत नाही का? मी तुला कधी बोलते मित्रांसोबत जाऊ नको? नाही. गाईज, मला हा प्रॉब्लेम नाहीये की हा मित्रांसोबत गेला. मला प्रॉब्लेम हा आहे की हा मला घेऊन नाही गेला. ठीक आहे, कारण तो प्लॅन त्याच्या मित्रांनी आणि आम्ही बनवलेला. फर्स्ट हे. सेकंड सांगते तुम्हाला की ह्या माणसाने काय केलं असेल. रात्री मी साडी बिडी काढून ठेवली, मी अख्खी तयारी करून ठेवली. सकाळी हा मला काय बोलला असेल? अस्मिता, काय करायचं? कॅन्सल करायचं का? उशीर झाला होता. 8 वाजता निघायचं होतं. 8:30-9 वाजले होते. ठीक आहे ना, ठीक आहे. टाइम झाला होता. ठीक आहे, ठीक आहे. मी काय सांगते, टाइम झाला होता. ठीक आहे. हा मला याने पहिलं मला काय विचारलं, अस्मिता कॅन्सल करायचं का? मी विचार केला की अरे याला जायचं नाहीये किंवा नाही का, म्हणून हा म्हणतोय की कॅन्सल करायचं का. पण हे मी विचार केला. मग मी याला बोलली चल ठीक आहे, करूया कॅन्सल. जस्ट 2 सेकंड नंतर हा मला काय बोलला असेल, ठीक आहे मग मी जाऊन येतो. भाई ये क्या बात हुई? मला ते नाही, मला ते काय नाही सांगायचं. फर्स्ट टाइम मला घेऊन जायचं, त्याची पेनल्टी भरून काढायची, मला शॉपिंगला घेऊन जायचं, मला जेजुरीला घेऊन जायचं, मला काही सांगायचं नाही. चल ज्यादा चिल्लर कळलं माफ कर द्या का? दूंगा. तरच तुला माफ करेल मी. बापरे, हा सीन आहे बघा. हा सीन झाला माझ्यासोबत. गाईज काय सांगू तुम्हाला. पण चुकी तुझीच होती. काय ठीक आहे ना, गरज चुकी नव्हती ना माझी होती. हा मला? ठीक आहे, झालं, परत चुकी कर माझी की होती. तू. काय बोलायचं? हे सगळं सीन आहे ना असंच चालू आहे ना. अस्मिता खरं बोलते. ओके, साडी पण ठेवलेली तिने काढून आणि केल्टी घेतली मी. पण माझी लाईफ आहे ना, तुम्हाला म्हणतो गेल्या काही वर्षापासून अशीच रोलर कोस्टर चालली, झुप झाप. आणि त्याच्यामध्ये अस्मिताचं आणि माझं लव्ह मॅरेज. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लव्ह मॅरेज खूप खतरनाक विषय. आणि आमचं पहिल्यापासून ठरलं होतं की लग्न करायचं तरच प्रेमात पडायचं, असं आम्ही पहिलेच ठरवलं होतं. आणि त्याच्यानंतरनं या सगळ्या गोष्टी घरी सांगायच्या म्हणल्यावर घरचे ॲग्री होत नाहीत लव्ह मॅरेजला सगळ्यात पहिले. आणि त्याच्यामध्ये तिच्या घरचे पण होत नव्हते, माझ्या घरी पण थोडाफार प्रॉब्लेम चालू होता स्टार्टिंगला. हे सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम फेस करत होतो आणि ऑलमोस्ट नाहीच होत होतं लव्ह मॅरेज. आणि जेव्हा तिच्या घरी लग्नाचा विषय काढायचे किंवा अस्मिता सांगायचा विषय करायची, घरी सांगायचं की बाबा सांगून देईल, तेव्हा तिच्या घरचे म्हणायचे नाही तुझ्यासाठी एक चांगला मुलगा बघतोय आणि त्याच्यानंतर मग चांगलं होईल, करून देतो. आणि ऐकायचेच नाही आणि मग पुढे ढकलून द्यायची ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामध्ये माझ्या घरचे पण सगळे बोलायचे की नाही तुझ्यासाठी आम्ही एक चांगली मुलगी बघून ठेवली. आणि अस्मिताला मी सारखं सांगायचो की घरी सांगून टाक, म्हणजे कसं होईल, काय प्रॉब्लेम्स येणार नाही. पण अस्मिता घरी सांगायला थोडीशी घाबरायची, आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. आणि ते मला सारखं म्हणायचे की तू तुझ्या घरी सांगितले का. आता मी माझ्या घरी सांगायचा प्रयत्न करायचो, पण मी त्याला सांगायचो थांब जरा भाई, थोडंसं सेट वगैरे होऊ दे, जरा घरचे ऐकू बिकू दे, मग एकदम मी सांगून दे. आणि सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि भरपूर टाईम ह्याच्यामध्ये गेला आणि हे सगळं चालत होतं. इमोशनली ना, खरंच तुम्हाला म्हणतो इमोशनली मी खरंच खूप हर्ट झालो होतो. ओव्हर थिंक करायला लागलो होतो नेक्स्ट लेवलला की कसं होईल, लग्न होणार का नाही होणार. जर झालं तर आम्ही दोघं एकत्र सोबत म्हणजे फॅमिली आणि आम्ही दोघं असं एकत्र राहू शकतो का, किंवा एक तर फॅमिली तुटेल किंवा आमचं रिलेशन खराब होईल. अशा खूप गोष्टी माझ्या डोक्यामध्ये ना सारख्या चालल्या होत्या आणि खूप ओव्हर थिंक चालली होती. हे सगळं माझा एक भाऊ बघत होता. तर मला म्हणलं बघ दादा, हे एवढं ओव्हर थिंक करून काय होणार नाही. मी पण विचार केला, म्हणले हा यार. तर तो म्हणलाय बघ एखाद्या चांगल्या ॲस्ट्रोलॉजरला विचार की काय आहे काय नाही. मी म्हणलं बघ भाई मला ह्याच्यावर विश्वास नाही, मला खरंच विश्वास नव्हता ह्याच्यामध्ये. तर मग नंतरनं मी म्हणलं ठीक आहे एकदा ट्राय करून बघू भाई, काय निघलं त्यातनं काय चांगली गोष्ट तर ठीक आहे. मग नंतरनं मी ॲस्ट्रोटॉक ॲपवर ॲस्ट्रोलॉजर कविताजी त्यांच्यासोबत कनेक्ट झालो. आणि त्यांच्यासोबत कनेक्ट झाल्यानंतरनं मला सरप्रायझिंग आणि शॉकिंग एक गोष्ट अशी वाटली की त्यांनी मला माझी बर्थ डेट विचारली आणि माझ्या जन्माचा टाईम विचारला. मी त्यांना सांगितला आणि त्यांनी काहीतरी चेक वगैरे केलं आणि लगेच क्विक त्यांनी मला विचारलं की तुझ्या रिलेशनमध्ये प्रॉब्लेम आहे का. भाई मी डायरेक्ट हँग ना. मी म्हणलं हो. मग त्यांनी मला नंतर सांगितलं तुझ्या लाईफमध्ये लागण्याच्या पॉसिबिलिटीज 100% आहेत.
पण अडथळे भरपूर येणार आहेत. आणि मी आधीच ऑलरेडी भरपूर सरप्राईज झालो होतो. पण त्याच्यानंतरनं अजून एक विषय झाला की त्यांनी मला विचारलं की तुझ्या घरी तुझा फॅमिली इश्यू येतोय का. भाई मी डायरेक्ट शॉक, कारण की मी अजूनपर्यंत त्यांना काहीच सांगितलं नव्हतं. मी फक्त माझी बर्थडे आणि टायमिंग सांगितला. डायरेक्ट शॉकिंग विषय झाला माझ्यासाठी. आणि याच्यानंतर माझा आहे ना कविताजींवर विश्वास बसला आणि त्याच्यानंतरनं मग मी सगळ्या त्यांना गोष्टी सांगायला लागलो की रिलेशनशिपबद्दल कसं चाललंय, आम्ही किती वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो, काय प्रॉब्लेम्स येतात ते, त्याच्यानंतरनं तिच्या घरचे काय रिएक्ट करतात ते, माझं काय चाललंय, एवढ्या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगितलं. आणि त्यानंतर त्या खूप शांततेने ऐकत होत्या आणि त्यांनी सगळं ऐकून घेतल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की एवढ्या 2-3 महिन्यामध्ये अस्मिता घरी वगैरे सांगून देईल आणि तुमच्या दोघांच्या घरचे या लग्नासाठी ॲग्री होऊन जातील. आता या सगळ्या कन्व्हर्जन नंतर नाही ना मला वाटत नव्हतं हे खरंच खरं आहे का नाही, पण त्या थोड्या दिवस गेल्यानंतर मला थोडंसं स्ट्रॉंग फिलिंग होती की ठीक आहे सगळं गोष्टी ओके होतील. आणि रिअली त्याच्यानंतर ना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता मागच्या वर्षी आमचं लग्न झालं आणि एकदम सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित ओके झाल्या. त्याबद्दल खरंच थँक्यू आहे कविताजींना, ॲस्ट्रॉलॉजर कविताजींना, ॲस्ट्रोटॉकला, की माझ्या त्यावाल्या फेजमध्ये त्या वेळेमध्ये मला तिथून मदत झाली भरपूर सारी. आणि असंच जर तुमच्या लाईफमध्ये जर काय सिच्युएशन येत असेल रिलेशनबद्दल, बाकीच्या भरपूर गोष्टी ज्या आपल्या लाईफमध्ये सुरू असतात आणि त्याला आपण लय काहीतरी वेगवेगळं करून ओव्हरथिंक करत असतो. तर जसं माझ्याबरोबर झाले मला माझ्या भावाने सांगितलं तसं तुमच्यासाठी पण मी ॲस्ट्रोटॉक ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे. सो जा नक्की तिकडे आणि तिकडे जाऊन तुम्ही कनेक्ट करून चॅट करू शकता. पहिली चॅट त्यांच्याकडे फ्री असते त्यामुळं काही इश्यू नाही आहे, तुम्ही ट्राय करू शकता तिकडे जाऊन. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्हाला माहिती ॲस्ट्रोटॉकची. जा लवकर ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावर पटकन चांगल्या ॲस्ट्रोलॉजरसोबत कनेक्ट करून बोला आणि भाई जरा टेन्शन फ्री व्हा. काय सांगू तुम्हाला, आणि लग्न झाल्यानंतर पण गरज लागेल, कारण की लग्न झाल्यावर भरपूर टेन्शन येतं भाई. सगळी लापड्याची रम्य होती. तुम्हाला काय सांगू मी, लय त्रास देते पोरगी मला जिंदगीमध्ये. मी एवढ्या सगळ्या गोष्टी हिच्यासाठी केल्या आणि हिच्या माझ्यासाठी काय केलं, मला त्रास दिली. तुला वाटत नाही का अस्मिता तुम्हाला एवढा त्रास देते, तुला काय वाटत नाहीये? तुला त्रास देण्यासाठीच मी त्यांचा जन्म घेतला. बोला अब क्या ही बोले, अभी भाई क्या ही बोले. लग्न केलं ना आता झेलावं लागेल मला. काय नहीं, वही हमारी गलती हुई है भाई. वही हमारी गलती हुई है और गलती की शिक्षा हम किसी ने भुगतेंगे. बोला नहीं था धूम धड़ाके के साथ ये गलती करो करके. अरे यही तो हमारी गलती हुई ना कि धूम धड़के के साथ हमने वो सब किया और ये सब हमारे अंगलट आए ना, गले में पड़े हमारे, हमको लपड़े के रम में छुए सब. क्या बोलने का अभी तुमको. आता उद्या मैडम को शॉपिंग को लेके जाने का है, अभी थोड़ा सा उशीर हो गया, हमको नेहमीप्रमाणे का काम आया है और वो नेहमीप्रमाणे के काम के लिए हम जा रहे हैं. अभी उसके बारे में भी हमको 10 गोष्टी सुना है, फिर हमने एक्सप्लेन किया है कि मैडम हमको थोड़ा सा है काम, थोड़ा सा हम बिजनेसमैन है, हमसे लोग वोग मिलते हैं तो आए हैं, हमको मीटिंग को जाना है. गाइस गैर समझ भी गाइस तुम मत कर लो, क्योंकि ये एक दिन निकालता है मेरे लिए, सिर्फ एक दिन. वो दिन में से भी आधा दिन ये बाहर रहता है, 1 घंटा मेरे साथ रहता है, वापस इसको काम आता है, वापस ये चले जाता है. अरे ये सब कॉन्वर्सेशन में मेरे को ऐसा लगता है हिंदी वाला ब्लॉग भी बहुत चलेंगे. ये काय विषय, हिंदी 1 नंबर झाली आता 1 नंबर मध्ये. पण जाऊ द्या गाईज, आता जरा मला जायचंय, एक अर्जंट विषय आणि उद्या मॅडमला शॉपिंगला घ्यायचंय. पण भाई शॉपिंग असली करून देईल ना भाई, की डायरेक्ट जगात भारी विषय करून टाकल. हा बघू ना, आता त्यांच्या समोर बोललाय. गाईज बघा तुम्ही करून देतो का नाही उद्या. 100%. आता नाही तर कंटिन्यू उद्या करा. म्हणेल मला, डायरेक्ट मला कट झालं, meeting लागली आहे. कट झालं की डायरेक्ट शॉपिंगलाच. डायरेक्ट तिला साडी घ्यायची, पाडव्याचं गिफ्ट घेतलेलं नाहीये मी तिला, तो तिला साडीची शॉपिंग करायला मी तिला. पाडव्याचं नाही, जेजुरीची पेनल्टी. पाडवे का बी The next day. मित्रांनो, आता डायरेक्ट आम्ही आलेलो आहे. कुठे आलेलो आहे आम्ही? आमच्या बंधुराजांच्या बड्डेला. बड्डे बॉय आणि बड्डे गर्ल ही आमची मावशी आहे. तिचा पण आज 26 मार्चला वाढदिवस आहे आणि हा आमचा आयुष आहे, त्यांचा पण 26 मार्चला वाढदिवस आहे. आणि ही दोघं लोक थोडीशी वेगळी आहेत, जगाच्या वेगळी विपरीत लोक आहेत. त्यांच्या मनाला जे येतं तेच करतात, बाकी कोणाचं काही ऐकत नाही. त्यामुळे या दोघांचा आज बड्डे. आणि आमचं असं एकत्र बड्डे असला ना आमचे पैसे खूप वाचतात, एका ह्याच्यामध्ये 2-25 काम, त्यामुळे टेन्शन नाही. आणि आज आमची लालपरी आमच्यासोबत आहे. काल ती रुसली होती, पण आज ती रुसलेली नाही आहे, आज ती खुश आहे. पण तिची साडी माझ्या लक्षात आहे, काय टेन्शन नाही. आता आम्ही केक आणलेला आहे आणि केकसोबत आमची मम्मी आहे आणि हा मागं लागून आला आहे. हा चालला होता, हा मागं लागून आला, मी पण. आणि ही दोघं मागं लागून आल्यात. ही पण इथं थांबली होती, याचं म्हणलं चलो आबू. हा तू एकाला घेऊन फेमस झालाय. आता याच्यामध्ये तुम्हाला सीन सांगतो की आता केक वगैरे कापणार आहे मस्तपैकी, तर फोटो वगैरे काढणार आहे आणि कन्नी टेन्शन नाही. आणि खूप सारे गिफ्ट्स आणले ते, त्यामुळे गिफ्ट्स वाटायचे, ते गिफ्ट्स आहेत, भारी भारी गिफ्ट्स आहेत. आयुष कसं वाटतं तुला? कसं वाटतं तुझा बर्थडे? खूप चांगला सेलिब्रेट होतोय दरवर्षीच्या पेक्षा पण.
कसं वाटतंय? लय मस्त वाटतं. सगळ्यात भारी तर पहिल्यांदा काल रात्री पप्पा माझ्या बर्थडेला होते. रात्रीच. वा वा वा, म्हणून ते आता नाही आले. नाही बर्थडेला ह्याच्या होते पण शुभेच्छा तुला दिल्या. हा हा बर्थडेला माझ्या होते सारखं म्हणत होतं. माझ्या आक्याचा पण बर्थडे आज. आक्याचा पण बर्थडे. त्याला सेलिब्रेट काय त्याला विश करा. आयुष मम्मीचा पोरगा आहे आणि मी पप्पांचा पोरगा आहे आणि अस्मिता मम्मी आणि पप्पांची पोरगी. त्यामुळे तिला दोन्हीकडून पार भेटतं. आणि तू आणि तुझे ही 2 पोर आहेत. माझ्या अस्मितामुळे छान बर्थडे असेल. नाही आम्ही तसं काही बड्डेच करत नव्हतो. म्हणजे 4 भिंती काही चांगले आले तो आमची तर काय हेच केली. आमची जिंदगीत आम्ही तर बड्डे केलेच नाही. हा काय कॉलर टाईट काय लक्झरी काय लक्झरी आजगरी कोण आपल्यामुळे. हा मग भाई मला काय आता बघा ही काय म्हणली आपल्यामुळं. आता बिल बी आपल्यामुळं. आपल्यामुळं नाही काही तर कर. अरे बर्फ का आणून दिला इथं कोण आहे? त्यांनी नॉर्मल वॉटर बर्फ अरे बापरे बापरे. संपलंय ते. आपल्या जिंदगीत माहितीच नाही ना साध्या पाण्यात पण बर्फ आहे का नाही. मी म्हणलो अरे कोण शूटर ऑर्डर केला इकडे. मामा कसं वाटतं तुला आज? एकदम भारी वाटतं. आईचं बर्थडे ऐक ना, आईचं बर्थडे म्हणूच नको. मंत्र्याला पण मागं सरलं एवढा मोठा बर्थडे चाललाय रात्रीच्या पासून. रात्री जे 12 वाजल्यापासून आयुष केक कापतोय ते आत्तापर्यंत आयुष केकच कापतोय. काय बोलतो आयुष? काय अजून? मित्रमंडळी. हा मित्रमंडळी भाई मला लय भारी भारी गिफ्ट भेटलेत. अरे थांब तू जायस. हा लय भारी भारी गिफ्ट भेटले. शूज भेटला एक व्हाईट कलर मध्ये. तो पण मस्त आहे. साईज काय शूजची? सेम आपल्या दोघांना बसते. उद्या घालतो मला लागणार आहे कार्यक्रम. काय काय त्याचा शूज? अबू दादानी गिफ्ट केलं लय भारी दादा. आबू माझा बड्डे 12 तारखेला आहे. माझा भाऊ माझा जीव आहे. माझा बड्डे 12ला आहे. माझा बड्डे 12ला आहे. ज्यांना माझ्या फॅन फॉलोअर्सला गिफ्ट पाठवायचे त्यांनी आपल्या रायगड फॉर्मन्सच्या शॉपवर तुम्ही ॲड्रेसवर गिफ्ट पाठवू शकता. मी ते स्वीकारेल. हा मला खूप माझे जवळचे मित्र आहेत, लांबचे मित्र आहेत, त्यांना येता येत नाही किंवा काय पॉसिबिलिटी नसतात. तर मित्रांनो रायबा फॉर्मेन्स ॲड्रेस असणार आहे भरनाथ मंदिराच्या समोर कोंडवा बस स्टॉप अपोजिट. रायबा फॉर्मेन्स कोंडवा 411048 या ॲड्रेसवर तुम्ही काहीही पाठवू शकता. मी ब्लॉगमध्ये दाखवणार की तुम्ही काय गिफ्ट पाठवलं. तुमचं एक गुलाबाचं छोटंसं 10चं फुल आलं तरी माझ्या मनाने ते खूप मोठं आहे. त्यामुळे फॅन फॉलोअर्स आहेत. यू नो. येस आय नो. आय नो. तू नो. तो चलो अभी केक कटिंग करेंगे. चलो केक कट करते. चलो 1 2 3 स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. कुणी केक नाही खाऊ म्हणून तसलं आणले बघ कोपऱ्याला. टू यू. हो काय कसला केक आणला. पहिले भिंत फोडायची मग केक काढायचा. मी पडले. बा कसं तुम्हाला म्हणलं ना बाय 1 गेट 1 मध्ये होते काम एकदम मस्त की चला एकामेकाला चारा सगळ्यांनी केक पटकन. चला हॅपी बर्थडे टू यू. वा 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 वा. चला झालं आता चला घरी. फोटोग्राफर अस्मिता मॅम सोबत. माझ्या बायकोचा फोटो चांगला काढा बघा. मग बायको अजून सुंदर दिसते आज. काहीच केलं नाही आज. म्हणूनच सुंदर दिसते. मी तिला 1000 वेळा सांगतो तू काहीच करत जाऊ नको जास्त सुंदर दिसते. म्हणजे सारखंच काय ना काहीतरी लावत. तिला प्रमोशनला एवढे सारे ब्रँड येतात ना आता मोठे मोठे. चलो मी तर मला सारखी म्हणत असते जरा लॉंग ड्राईव्हला वगैरे घेऊन चल. तर आज वेळ भेटलाय. आता मस्तपैकी जावा घेतलेली आणि मस्तपैकी अस्मिताला घेऊन आता लॉंग ड्राईव्ह मारतोय. म्हणजे घरापर्यंतच मारतोय पण मस्त भारी एकदम मौसम आहे मूड आहे. आणि आता माझ्या बायकोला घेऊन मस्त मी फिरतो. तर चलो एन्जॉय करतो आम्ही थोडंसं. तुम्ही पण थोडंसं एन्जॉय करा. तुमच्या बायकोला घेऊन फिरा. बायको नसेल तर थांबा लग्न कारण मग घेऊन फिरा. ये गरीब लोक मला रोडमध्ये दिसलेत. यार क्या रे भाई तुम इधर क्यों आए हो? हमारी जो गाड़ी चुरा के तुम लाए हो ना वो देखने के लिए. ये गरीब लोग है ना. ये गरीब लोग जिंदगी नहीं छोड़ते. गाड़ी देता का. अरे ही गरीब लोक आहेत असं बोलते. काय बोलायचं. ठीक आहे ना आम्ही तुमचं मग तुम्ही कोणाच्या गाडीवर चालले. आमच्या तर गाडी. पहिले घराची अवस्था बघा दिसते का काय झालंय यार. ही कशामुळे झाली माहिती का घराची अवस्था. काय सीन झालाय. काल बड्डे होता. आयुष्यात बड्डे वगैरे केला मस्तपैकी. भाईला गिफ्ट द्यायचं होतं. गिफ्ट तर काही देता आलंच नाही त्याला. मस्तपैकी कडक अशी भारी बाळी केली होती खास त्याला पाहिजे होती ती. पण सीन काय झाला
की अस्मिताला एका ब्रँडचं शूट होतं, अस्मिताला नाशिकला जायचं होतं आणि या सगळ्या गडबडीमध्ये अचानक डेट लॉक झाली आणि फायनल सबमिशन जे आहे व्हिडिओचं ते 28लाच आहे. सो तिला गडबड होती आणि मग रात्रीच ह्यांना नाशिकला निघावं लागलं शूटला, आयुषला अस्मिताला, आणि सोबत दादा गेला. मी ट्रॅव्हल केलं होतं, मला ओपनिंग होती त्यामुळे मी नाही जाऊ शकलो, पण दादा अस्मिता बरोबर गेला. आणि ही सगळी जी सगळं काढले हे मॅडमचं आहे बघा. इथे एक बॅग ठेवले, मग तिथे एक नवीन बॅग ठेवली बघा, कुठे गेली, इथे एक बॅग ठेवली, सगळे कपडे वपडे काढले, सगळे गेलो कॅमेरा माझा. हे असं सगळं सीन झालेलं आहे, त्याच्यामुळे थोडी गडबड झाली. आणि आता घरी कोणच नाही, मम्मी वगैरे पण नाही आहे घरी. मेरे को लगता भाई ये सब मेरे को साफ करना पड़ेगा, समझे क्या, बहुत विषय वेगळा हो गया इधर को. आता ठीक आहे, चला मित्रांनो, तुम्ही आजचा ब्लॉग एन्जॉय केला असेल आय होप. आणि या ब्लॉगमध्ये थोडंसं फुटेज मागं पुढे झाले, पण मित्रांनो थोडंसं करा, मी व्हिडिओ अपलोड करायचा तरी प्रयत्न करतोय. सो पुढच्या वेळेस एकदम कडक जबरदस्त आणि धमाकेदार ब्लॉग खास तुमच्यासाठी घेऊन येईल. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आपल्या आके जाधव या यूट्यूब चॅनलला, आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी असेच तुम्ही माझ्यासोबत जोडून राहा. लव्ह यू गाईज, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आणि हां, कमेंट करून नक्की सांगायचं ब्लॉगमधला कुठला पार्ट तुम्हाला आवडला. चलो बाय.